हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू श्री ख्रिस्ता नावात सर्वांना सलाम. आपण एक वचन वाचूया. आमोस याचं पुस्तक 8वा अध्याय आणि त्यातील 11वं वचन मी वाचतो. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की त्यात मी देशावर दुष्काळ आणीन. जो दुष्काळ अन्नाचा नव्हे किंवा पाण्याचा नव्हे, तर तो परमेश्वराची वचने ऐकण्यास संबंधाचा होईल. आणि वाचलेले वचन परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादाचा करो. आणखी हा संदेश देवाकडून आलेला एक वॉर्निंग मेसेज आहे. काय माहित, अलीकडे वॉर्निंग मेसेजच जास्त मला मिळत आहे. इथं ह्या वचनामध्ये आमोस या संदेशाला देवाचे एक वचन प्राप्त झालेलं आहे आणि त्यामध्ये तो वॉर्निंग देत आहे आमोस संदेशाला की पहा, असे दिवस येत आहेत की दुष्काळ येणार आहे. आणि दुष्काळाचे काही टाइप्स इथं दिलेले आहेत. पाण्याचा दुष्काळ तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे, बरोबर. 1972 सालचा दुष्काळ किंवा मध्ये अनेक वेळा तसे दुष्काळ आलेले आहेत. अब्रामाच्या काळात देखील तो दुष्काळ आला होता. उत्पत्ती 12 अध्याय 10व्या वचनामध्ये. इसाकाच्या काळात देखील दुष्काळ आलेला आपल्याला माहित आहे, उत्पत्ती 26व्या अध्यायामध्ये. आणि पाण्याचा दुष्काळ तुम्हाला माहित आहे. आता पाण्याच्या दुष्काळामध्ये 2 भाग आहेत, एक ओला दुष्काळ आणि एक कोरडा दुष्काळ. ओला दुष्काळ नोहाच्या काळात आला होता. उत्पत्ती 7वा अध्याय मध्ये ते पाहायला मिळतं की 150 दिवस पृथ्वीवर पृथ्वीला पाण्याने व्यापून टाकलं होतं आणि तो ओला दुष्काळ आहे. आणि भारतामध्ये देखील काही वर्षापूर्वी ओला दुष्काळाचा अनुभव घेतलेला आहे आपण. ठीक आहे, ओला दुष्काळ असू द्या किंवा कोरडा दुष्काळ असू द्या, तो पाण्याचा आहे. आणखी एका दुष्काळाचा संबंध इथं आलेला आहे, अन्नाचा दुष्काळ. आणि अन्नाचा दुष्काळ आपल्याला पाहायला मिळतं, योसेफाच्या काळात देखील आला होता अन्नाचा दुष्काळ. उत्पत्ती 42वा अध्याय आणि 11वं वचन, तिथं अन्नाचा दुष्काळ आपल्याला पाहायला मिळतो. कारण की 7 वर्ष दुष्काळ पडला होता आणि सगळीकडे अन्नाचा दुष्काळ झाला होता. आणि तेव्हा आता आपण महत्वाच्या विषयाकडे येत आहोत. आणि तेव्हा त्या काळचे जे राजे होते, जे सर्व लोक होते, सर्व देशादेशाचे, ते सर्व म्हणत होते की योसेफाकडे जा, योसेफाकडे जा, म्हणजे तुम्हाला अन्न मिळेल आणि तुम्ही वाचा या दुष्काळाच्या दिवसात. आणि मला महत्वाच्या भागाकडे आता आपण आलेलो आहोत, दुष्काळाच्या दिवसात सर्व्हाइव्ह कसं करायचं. ठीक आहे, दुष्काळाचे दिवस येत आहेत, आलेले आहेत किंवा येणार आहेत. दुष्काळ कदाचित पाण्याचा असू शकतो, अन्नाचा असू शकतो, किंवा आर्थिकदृष्ट्या दुष्काळ असू शकतो. तुम्ही कर्जबाजारी झालेला असू शकता, किंवा स्त्रियांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर वांझपण हे देखील एक दुष्काळाचं प्रतीक म्हणू शकतो आपण. हन्नाच्या काळात पहिला अध्याय 10व्या वचनात हन्ना वाज होती आणि तिची कूस परमेश्वराने बंद केली होती, 1 शमूएल 1:10 मध्ये, आणि 1 शमूएल 1:6 मध्ये. आणि मग तिने 10व्या वचनात ती परमेश्वराच्या मंदिरात येऊन ती प्रार्थना केली, तिने व्यथित होऊन. आणि तेव्हा एलियाजकाने परमेश्वराच्या नावाने तिला आशीर्वाद दिला आणि नंतर तिची कूस वाहती झाली. आणि इथं पण आमोस संदेशाला जे वचन प्राप्त झालेलं आहे परमेश्वराकडून, तो म्हणत आहे, पुन्हा आपल्या महत्वाच्या पहिल्या वचनाकडे येऊया. आमोस 8:11. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की त्यात मी देशांवर दुष्काळ आणीन. सैतान नाही आणणार, परमेश्वर स्वतः म्हणत आहे, मी देशावर दुष्काळ आणीन. कारण काही जण वाईट काय झालं की सगळं सरळ सैतानाला दोष देतात, सैतानाला नावं ठेवतात आणि संपतं. तसं नाही आपल्याला. जर तुम्ही दुष्काळाच्या दिवसातून जात आहात, तुम्ही स्वतः दुष्काळाच्या परिस्थितीतून जात आहात, तर त्यामागची पार्श्वभूमी पण समजून घेणं गरजेचं आहे. तो दुष्काळ का आलेला आहे तो पण समजून घेणं महत्वाचं आहे. हालेलुया. आणि इथं
दुष्काळाचे प्रकार आपण पाहिले आणि दुष्काळ कुणी आणला किंवा कोण आणणार आहे ते पण आपण पाहिलेलं आहे. इथं आमोसाच्या वचनामध्ये दिलेलं आहे, मी देशावर दुष्काळ आणेन. यशाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, मी निर्गमनाच्या पुस्तकात लिहिलेलं सॉरी, की आंधळे डोळस आणि सर्व प्रकारचे जे चांगल्या वाईट गोष्टी आहेत ते मीच केलेलं आहे. परमेश्वराच्या परवानगीशिवाय सैतानाला देखील काही करता येत नाही. योबाच्या जीवनात जे काही मोठे संकट आले त्यासाठी सैतानाला प्रथम परमेश्वराची परवानगी घ्यावी लागली. आणि जसा परमेश्वर आशीर्वाद देणारा आहे ना, तसाच तो दुष्काळ देखील आणणार आहे. दुष्काळ का येत आहे आणि दुष्काळात तुम्ही कसं सर्वाइव्ह करायचं त्या मेन भागाकडे आता आपण आलेलो आहोत. आणि इथं आपल्या महत्वाच्या वचनाकडे येऊया. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत की त्यात मी देशावर दुष्काळ आणेन आणि तो दुष्काळ अन्नाचा नव्हे किंवा पाण्याचा नव्हे. आता ह्याच्या आधी उत्पत्तीच्या पुस्तकात आपण अनेक अन्नाचे दुष्काळ किंवा पाण्याचे दुष्काळ पाहिलेले आहेत. जेव्हा इस्रायल लोक 40 वर्ष रानातून प्रवास करत होते तेव्हा त्यांना पाणी मिळालं नाही, तेव्हा त्यांनी काय केलं? परमेश्वराच्या आज्ञेनुसार मोशेंनी खडकावर एक काठी मारली आणि त्या खडकातून जिवंत पाणी निघालं. त्यांना खायला अन्न मिळालं नाही म्हणून त्यांनी काय केलं? परमेश्वराने स्वर्गातून मान्ना पाठवला. आता महत्वाच्या भागामध्ये आपण आलेलो आहोत. ठीक आहे, दुष्काळ तुम्ही रोखू शकत नाही. दुष्काळ कोण आणले ते आपण पाहिलं, दुष्काळाचे प्रकार पाहिले. आता दुष्काळात सर्व्हाइव्ह कसं करायचं किंवा दुष्काळात मात कसं करायचं हे आता महत्वाच्या भागाकडे आपण आलेलो आहोत. मी तो दुष्काळ आणेन, तो अन्नाचा किंवा पाण्याचा नव्हे तर तो वचनाचा असेल आणि तो परमेश्वराची वचने ऐकण्यासंबंधाचा होईल. आणि ह्या दुष्काळामध्ये मधून देखील आपण गेलेलो आहोत कोरोनाच्या काळात 2-2.5 वर्षामध्ये. तेव्हा वचनाचा दुष्काळ पडला होता. सर्व चर्चेस, प्रार्थना मंदिर सर्व बंद झाले होते. ठीक आहे, काही जणांनी यूट्यूबच्या माध्यमातून सेवा चालू ठेवली किंवा काही जणांना यूट्यूबच्या माध्यमातून देवाने प्रेरणा दिली. त्यातलाच मी पण एक होतो. आणि मला सांगायला आनंद होतो की देवाने मला त्या दुष्काळामध्ये सर्वाइव्ह करण्यासाठी यूट्यूब ह्या चॅनलचे एक माध्यम उपलब्ध करून दिलं, एक मार्ग दाखवला. आणि तो मलाच आशीर्वादित करण्यासाठी नाही तर माझ्यासोबत इतरांनाही आशीर्वादित करण्यासाठी त्याचा देवाने उपयोग करून घेतला. त्यासाठी देवाला धन्यवाद. काही जण यूट्यूबचा उपयोग पैशासाठी, प्रसिद्धीसाठी किंवा वेगवेगळ्या गोष्टीसाठी करत आहेत. मला त्यांच्याविषयी बोलायचं नाही, पण देवाने मला या माध्यमातून जो वचनाच्या दुष्काळाचा दिवस होते त्यामध्ये वचन सांगण्यासाठी देवाने मला प्रेरणा दिली, मार्गदर्शन दिलं. ठीक आहे. आणि जे जे दुष्काळ परमेश्वराने आतापर्यंत आणलेले आहेत त्यापैकी सर्वात महाभयानक जो दुष्काळ आहे तो वचनासंबंधाचा आहे. आणि त्याची झलक आपल्याला 1 शमूएल 3 अध्यायात पाहायला मिळतं, एली याजकाच्या काळात. तेव्हा काय झालं होतं आपण पाहूया. आता महत्वाच्या भागात आपण आलेलो आहोत. 1 शमूएल 3 अध्याय आणि त्यातील पहिलं वचन आपण वाचूया. एली याजकाच्या काळातील ते वचन आहे. शमूएल एली समक्ष परमेश्वराची सेवा करीत असे. त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते, त्याचे दृष्टांत प्राय होत नसत. आणि त्याचा अनुभव एली याजकाच्या काळात लोकांना आलेला आहे. आणि त्याचं कारण जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही हा 3 अध्याय पूर्ण वाचा. काय झालं होतं त्या काळात? जो याजक होता तो वयोवृद्ध झाला होता. त्यांनी देवाची सेवा जवळपास बंद केली होती. आणि त्याचे पुत्र जे होते ते आदम होते, ते पाप करत होते, ते परमेश्वराच्या सानिध्यात नव्हते आणि ते पैशाचा भ्रष्टाचार करत होते किंवा जे काय अर्पण आणत असत त्याचा ते अपहार करत होते. आणि त्यामुळे त्या सर्व परिस्थितीमुळे परमेश्वराला त्यांचा वीट आला आणि परमेश्वराचे वचनाचा दुष्काळ त्याकडे पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे प्रियांनो,
पण आता ह्या सर्व गोष्टी आपण पाहिल्या. आता महत्त्वाच्या क्लोजिंग भागामध्ये आपण आलेलो आहोत. ह्या सर्व दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये तुम्ही सर्व्हाइव्ह कसं करा, सर्व्हाइव्ह तुम्हाला करायचा आहे, तो महत्त्वाचा भाग आहे. दुष्काळ पाण्याचा असू द्या, ओला सुका, अन्नाचा असू द्या, पैशाचा असू द्या, किंवा तुमच्या पैशाचा म्हणजे तुमच्या आशीर्वादाचा असू द्या, आणि चौथा आणि महत्त्वाचा दुष्काळ वचनाचा दुष्काळ असू द्या. या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला सर्व्हाइव्ह करायचं असेल तर एकच मार्ग आहे, एकच मार्ग आहे, तो म्हणजे प्रभू श्री ख्रिस्त. मी तुम्हाला संदर्भासाठी वचन देतो, मी मनाचं काही बोलणार नाही. युहान 6 अध्याय 37 ते 39 वचनात लिहिलं आहे, जिवंत पाण्याच्या नद्या, जिवंत पाणी. आणि प्रभुस्थानी सांगितलेलं आहे, मी तुम्हाला जिवंत पाण्याच्या नद्या देईन आणि त्याने तुम्हाला कधीही तहान लागणार नाही. युहान 4 अध्यायामध्ये पण शंभर स्त्रीसोबत बोलताना प्रभुस्थानी त्याच जिवंत पाण्याचा उल्लेख केलेला आहे. आणि प्रियांनो, या दुष्काळाच्या परिस्थितीत तुम्हाला जर सर्व्हाइव्ह करायचं असेल तर तुमच्याकडे एकच पर्याय आहे, एकच मार्ग आहे, आणि तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. जर तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवला, युहान 6 अध्याय 39 वचनात, जे विश्वास ठेवतील त्यांना जिवंत पाण्याच्या नद्या मिळतील. किती पाण्याचा दुष्काळ पडू द्या, जर तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवले तर पवित्र आत्म्याचा अभिषेक तुम्हाला प्राप्त होईल आणि जिवंत पाण्याच्या नद्या तुमच्यामधून वाहतील. हालेलुया. एक आशीर्वाद वाहतील. हालेलुया. या दुष्काळामध्ये सर्व्हाइव्ह कसं करायचं आहे, त्याचा दुष्काळातून मात कशी करायची आहे ते आता आपण पाहत आहोत. अन्नाचा दुष्काळ आहे. युहान 6 अध्याय 51 वचन, मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे, जो या भाकरीतून खातो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल, त्याचा कधी नाश होणार नाही. आणि स्वर्गातून उतरलेली भाकर ही प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्यांनी स्वतः स्वर्गातून उतरून तो पृथ्वीवर आला आणि त्याने आपलं शरीर वधस्तंभावर बलिदान केलं. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपण प्रभू वचनाच्या दिवशी ती भाकर खातो आणि ते प्यालाचं रक्त पितो त्याच्या वधस्तंभाचं स्मरण करण्यासाठी, आणि ते सार्वकालिक जीवनाची भाकर आहे जे आपण ते खात असतो. ते खाणं म्हणजे काय, प्रभुष्ठाला ग्रहण करणं, प्रभुष्ठावर विश्वास ठेवणं, त्यांनी मोडलेला वधस्तंभावर आपल्याला खेळलेला जे आपलं शरीर आहे, रक्त आहे, त्याचं स्मरण करणं, त्याचा अंगीकार करणं म्हणजे ते भाकर खाणं. आणि प्रभुष्ठावर जर तुम्ही विश्वास ठेवले तर तुम्हाला जिवंत पाण्याच्या नद्या प्राप्त होतील, सार्वकालिक जीवनाची भाकर तुम्हाला मिळेल. आणि अनुवाद 8 अध्यायामध्ये वचन आहे 4 आणि 5 वचन, मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल. आणि याची प्रतीती 40 वर्षाच्या रानाच्या प्रवासात इस्रायल लोकांना परमेश्वराने करून दिली होती. कदाचित तुम्ही आज दुष्काळाच्या परिस्थितीतून जात आहात, कदाचित आशीर्वादाचा दुष्काळ असेल. दुसऱ्या अध्याय 4 अध्याय 1 वचनामध्ये 1 ते 10 वचनामध्ये एक विधवा होती, तिला कर्ज झालं होतं. ती एका सेवकाची विधवा पत्नी होती आणि तिला 2 लहान मुलं होती. आणि कर्जदार आपलं कर्ज वसूल करण्यासाठी त्या मुलांना गुलाम बनवून नेण्यासाठी आला होता. पण विधवेने काय केलं, परमेश्वराच्या सेवकाच्या आज्ञेनुसार काय केलं, थोडंसं तेल होतं ते तुम्ही प्रार्थना केली आणि ते तेल बहुगुणित झालं. प्रियांनो, कदाचित तुमच्याकडे पैशाचा दुष्काळ असेल, आशीर्वादाचा दुष्काळ असेल, तुम्ही प्रभुष्ठावर विश्वास ठेवला, देवाच्या सेवकाच्या संदेशावर विश्वास ठेवला तर तुम्ही यशस्वी व्हाल. दुसरे इतिहास 20 वचन. आणि दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि वचनाविषयी सांगायचं झालं युहान 6 अध्याय 63 वचन आहे, जी वचने मी तुम्हाला सांगितलेली आहेत, प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे त्या शिष्यांना, ती आत्मा व जीवन अशी आहेत आणि त्याच वचनानुसार न्याय होणार आहे. ही वचने स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहेत. वचनाद्वारे तुम्हाला जीवनावर स्तोत्र 119 आणि 105 वचन हे तुमच्या मार्गावर प्रकाश तुमच्या जीवनासाठी दिवा असं काम करत आहे.
आणि या दुष्काळाच्या दिवसात तुम्हाला सर्वाइव्ह करायचा असेल, तुम्हाला वाचायचं असेल तर आजच प्रभूष्टावर विश्वास ठेवा. ते जिवंत पाणी प्राप्त करून घ्या. ती जीवनाची भाकर खा. ती देवाची जी वचनं आहेत ती ग्रहण करा, त्याचा आत्मसात करा, त्याच्यावर चाला, त्याचं पालन करा. आणि ह्या दुष्काळाच्या दिवसात भले तो अन्नाचा असू द्या, पाण्याचा असू द्या, पैशाचा असू द्या, आशीर्वादाचा असू द्या, वांजपणाचा असू द्या, आजारपणाचा असू द्या, वचनाचा असू द्या, पवित्रावर जर विश्वास ठेवले, त्या वचनावर विश्वास ठेवले तर तुम्ही त्या सर्व दुष्काळामध्ये सर्वाइव्ह करू शकाल. आणि आज तुम्हाला ते सांगणं गरजेचं होतं, कारण की नुकतीच काही दिवसांपूर्वी एक आत्महत्याची केस घडलेली आहे आणि एक हत्येची केस सुद्धा मला पाहण्यात आलेली आहे. आणि दोन्ही केस पाहून माझं मन फार व्यथित झालं होतं की लोक आज सर्वाइव्ह करण्यासाठी शक्ती त्यांच्याकडे राहिली नाही. ते सरळ खून करत आहेत, आत्महत्या करत आहेत आणि चुकीचा मार्ग निवडत आहेत. पण ह्या दुष्काळाच्या दिवसात सर्वाइव्ह करण्यासाठी जर तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवला, त्याच्या वचनावर विश्वास ठेवला तर तुम्हाला नक्कीच दुष्काळाच्या दिवसात सर्वाइव्ह करण्यासाठी एक मार्ग सापडेल, एक सांत्वन होईल, प्राप्त होईल, एक उत्तेजना प्राप्त होईल. तुमच्या मार्गावर जो अंधकारामध्ये आहे तुमचा मार्ग जीवनाचा, त्यावर प्रकाश पडेल वचनाचा, सविशेषताचा, आणि तुम्ही त्यातून पार पडाल. तुम्हाला तुमचं जीवन मध्येच संपावं लागणार नाही. या दुष्काळाच्या दिवसात सर्वाइव्ह करा आणि त्यासाठी प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, देवाच्या वचनावर विश्वास ठेवा आणि संदेष्टांवर विश्वास ठेवा. म्हणजे तुम्ही या दुष्काळाच्या दिवसात सर्वाइव्ह करू शकाल. परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू.